आपलं आता मोक्ष व्यवहार प्रकरण सर्ग 3 चाललंय. तर आपण बघितलं की रामाच्या वैराग्याची स्तुती केली त्यांनी वसिष्ठांनी, आणि तो कसा योग्य आहे आता उपदेश द्यायला ते त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की याच्या माझ्या निरूपणामध्ये सिद्धांत आणि दृष्टांत खूप येणार आहेत. ते तुम्हाला सांगितलं ना, यातलेच मग पुढे आलेत, दासबोधामध्ये आलेत, ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. आणि दुसरं गोष्ट म्हणजे याला आता त्यांनी सांगितलंय की कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही, उपदेश कोणत्या शिष्याला द्यावा. तर त्यांनी सांगितले की उपदेश योग्य शिष्याला द्यावा. त्याच्या आधी आपण बघूया की कोणाला द्यायचं कोणाला नाही. तर त्याने असं म्हटलंय की हे कोणाला द्यावं उपदेश. तर त्याच्यामध्ये त्यांनी पृष्ठम प्राज्ञेन वक्तव्यम ना धर्मे पशुधर्मिणा पशुधर्मिणी असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे हा जो उपदेश आहे तो कोणाला द्यायचा, तर हा 46वा श्लोक आहे की एखाद्या योग्य माणसाने, ज्याला थोडंफार आता थोडी तयारी आहे, अशा माणसाने जर नम्रतेने विचारलं तर सांगावं. जो अधर्माने वागतो आणि जो अजून पशुधर्मामध्ये, पशु म्हणजे आहार निद्रा भय मैथुन, तर एवढंच आहे, तर त्याला हा उपदेश देऊ नये. पंखा पण चालू करा, एक नंबर फॅन चालू करा, एक नंबर दार लावले की पुढे. तर त्याला देऊ नका, कारण त्याला देऊन उपयोग नाही. तो काय म्हणणार की अनेक फाटे फोडतात ना. साधं गौरी गणपतीच्या वेळेला सुद्धा किती जण काय म्हणजे अनेक आक्षेप घेत असतात, काय काय म्हणत असतात. तर तसं देऊ नका असं तिथं म्हणलंय त्यांनी. आता वसिष्ठ ऋषी सांगतात की मोक्षद्वाराचे ते आता एक बघ 4 द्वारपाल आहेत मोक्षाचे. हा 47वा श्लोक आहे. मोक्षद्वारे द्वारपालः 4 परिकीर्तिताः शमो विचारः संतोषः 4 साधू संगमः. म्हणजे कोणकोणते आहे त्याच्यामध्ये, तर मोक्षाच्या महाद्वारातून आत जायचंय आपल्याला, तर ते मुळात द्वारपाल उभे आहेत तिथे. मोक्षाचं द्वार आहे तिथे 4 द्वारपाल आहेत, त्यांच्या परवानगीने आत जायचं. तर ते कोणते द्वारपाल आहेत, तर शम विचार संतोष आणि सत्संगती, हे 4 मोक्षाचे द्वारपाल आहेत. शम विचार संतोष आणि सत्संगती. आता याच्यामध्ये मूळच्या पुस्तकामध्ये, म्हणजे आपण आता हे जे घेतले हे संक्षिप्त आहे, पण मूळच्या पुस्तकामध्ये त्याच्यावरती खूप अध्याय दिलेत. संतोष सत्संगती, शम विचार संतोष आणि सत्संगती. आता त्याने असं म्हटलंय की संतोष म्हणजे काय बरं का. आधी त्यांनी काय म्हणले की हा संसार कसा आहे, संसार विष वेश विषुचिका नावाचा रोग असतो आणि तो विष बाधेमुळे होतो. तर तो हा संसारचा जो आहे जो आपला, तो हा असा एखादा विषारी रोग आपल्याला लागल्यासारखा आहे. आणि तो कशाने थांबतो, तर योग गारुड मंत्रेण, योगाने तो थांबतो. आता योग कोणता ते येईल पुढे, कुठला योग जो रामाला सांगणार आहे. तर त्याने असं म्हटलंय की हे जे आहे उतरायचं असेल तर आपल्याला ब्रह्म आणि आत्मा यांचं ज्ञान घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सज्जन पुरुषांची संगती, किंवा जिथं शास्त्राचे विचार चाललेले असतात त्या लोकांची आपल्याला संगती पाहिजे. नंतर काय होतं की खूप व्याधींची चिकित्सा होत नाही, तसं आपल्या ह्या संसार व्याधीची पण चिकित्सा होणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा आपण विचार शास्त्र ऐकतो, तो श्रवण केल्यानंतर आपण त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे नुसतं शास्त्र ऐकलंय आणि आपल्या परत संसारामध्ये लागलो आपण,
जनरली आपलं असं होतं ना, आपण गीता ऐकतो, सगळं ऐकतो आणि परत आपापल्या संसारामध्ये आपण रमतो. मग आहे हा अमकं म्हणला, तो तमकं म्हणला, आमच्याकडे आज असं आहे, तुमच्याकडे तसं आहे, हे सगळं आपलं चालू राहतं. तर तसं होता कामा नये. त्याचा अभ्यास करून ते आपण आपल्या आचरणामध्ये आणलं पाहिजे. आणि मग आपल्याला थोडं शास्त्रांचं ज्ञान मनन केलं की गुरुचरणांच्या पाशी बसून आपल्याला उपदेश मिळतो. की आता उपदेशाचा कसा आहे माहितीये का, की आपण सहज मराठीमध्ये कोणाला सांगायला म्हणतोय नको मला उपदेश करू किंवा तुझं प्रवचन बरं झालं असं आपल्याला वाटतं, हो की नाही. तर तसा उपदेश नाही. उपदेश म्हणजे कसा असतं, आदेश आणि उपदेश हे दोन शब्द आहेत बघा. आदेश म्हणजे आज्ञा. तर ते हे जे आहे आपलं ज्ञानेश्वरांचा जो पंथ आहे नाथपंथ, त्याच्यामध्ये आदेश असतो. हा, ते आदेश आल्याशिवाय काही करायचं नाही असं आहे. गुरूंचा आदेश आल्याशिवाय काही करायचं. तर तो आदेश म्हणजे तू हे कर असा आज्ञाच असते. आणि उपदेश म्हणजे काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, शास्त्र काय सांगतं, कर्म कसं करावं, योग कसा करावा, धारणा कशी करावी, हे सगळं जे सांगितलं जातं की बा अन्नाची निंदा करू नये, अतिथीला अन्न द्यावं, किंवा आता हे आपण जे काही मिळवतो त्यातला एक वाटा आपण पशु पक्ष्यांसाठी जनावरांच्यासाठी ठेवावा, एक वाटा अतिथीला द्यावा, उपाशी माणसासाठी ठेवावं, बाकीचं आपण किंवा राजाचं कर द्यावं. हे जे काही सांगितलं जातं हा उपदेश आहे. आणि आदेश म्हणजे तू हे कर, आता ध्यानाला बस, किंवा आता या जपाचं एवढं पुरस्चरण कर, हा आदेश असतो. तर गुरूंच्याकडून आपण उपदेश घ्यायचा की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे वगैरे. आणि मग पुढे पुढे आपण त्याच्यामध्ये अभ्यास मनन चिंतन झालं की आपली बुद्धी शुद्ध होते. बुद्धी शुद्ध झाली की मानसिक जे आपले आंदोलन आहे त्याच्यावरती आपण विजय मिळवू शकतो. ती तर राहणारच ना, कारण आपण संसारात असतो, काही ना काहीतरी रोज होणारच आहे. आणि त्या आंदोलनात आपण पडतो, आपोआपच पडतो की नाही. किती म्हणलं तर ते विचार आपल्याला टाळता येत नाही, पण त्यातून स्वतःला सावरणं हे आपल्याला ह्या शास्त्राद्वारे कळतं, गुरूंच्या उपदेशाद्वारे कळतं. आता जे काही आपल्या मनामध्ये तृष्णा आहे, त्याच्यानंतर मानसिक अशांतता काहीतरी असते, तर ते सगळं नाहीसं होईल. आणखी मग त्याच्यामध्ये त्यांनी खूप असं मोठं खूप विस्ताराने लिहिलंय. पण मग आता काय काय होणार आहे काय नाही, आता तो आपण ऐकतो गुरूंच्याकडून, किंवा आता आपण ऐकतो की बाबा संसार हा असा आहे, काही खरं नाही. किंवा समर्थ म्हणतात जीवा कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली, त्या तुवा आपुली मानली, कैसे रे पडत मूर्खा. म्हणजे तसं पडत मूर्खाच्या समासामध्ये आहे. तर पडत मूर्खा आपण आहोत. आपण सगळ्याला आपलं समजतो, मुलं आपली, नवरा आपला, घर आपलं आपलं, पण आपल्याला सगळे तुटून जावं लागतं. शेवटी कोणी येत नाही, बरोबर, हो की नाही. आणि शेवटी कसं आहे की मातृगिरीची गोष्ट आहे की नाही, स्वतःला वाचायला बघतात सगळे. त्यामुळे आता करोनामध्ये आपण बघितलं की त्या आजारी माणसाला एकटं ठेवलं जात, कोणी सुद्धा तिच्या जवळ जात नाही की आपल्याला होईल म्हणून. मग त्याला परस्पर तिचं विल्हेवाट पण लावली जाते, तेही दाखवलं जात नव्हतं. कोण होतं बरोबर सांगा मला शेवटी? विधारक आहे पण सत्य आहे की नाही. बायको नवऱ्याजवळ जाणार नाही, आई मुलगा आईजवळ जाणार नाही, आई मुलाजवळ जाणार नाही, स्वतःला वाचवण्यात. असं नाही म्हण की ठीक आहे मला झालं तर चालेल, पण मी बरोबर राहणार आणि सेवा करणार. म्हणजे कसं विधारक असलं तरी सत्य आपल्याला समजलं पाहिजे. त्यामुळे हर्ष विषाद जे काय आपल्याला होतं तर त्याच्यावरती आपला संयम पाहिला पाहिजे. म्हणजे गीतेमध्ये जे समत्व सांगितलं ना ते याच्यामुळे येतं. तुम्ही गीतेचा अभ्यास करायला सुद्धा योग वासिष्ठ माहिती असेल ना, जास्ती चांगला अभ्यास होतो. गीतेच्या अभ्यासाला अनेक ग्रंथ लागतात. म्हणजे आपल्या तर शास्त्रामध्ये आणि आमच्या गुरूंनी पण आम्हाला असं सांगितलंय
की एका पुस्तकाचा तुला ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे ना तर 100 पुस्तकांचा अभ्यास होतो आणि 12 वर्षाचा कालावधी लागतो, तेव्हा ते ग्रंथ तुला परिपूर्णतेने येतो. आणि खरोखरच आहे, रेफरन्सेस एवढे लिहावे लागतात. तसं गीतेमध्ये समत्वं योग उच्यते. आता संतोषला सुद्धा इथं केवढं दिलंय बघा, संतुष्ट हा सततं योगी आहे की नाही. आता तो संतोष म्हणजे काय हे तुम्हाला कळत नाही गीता वाचून, ते हेच याच्यामध्ये तुम्हाला कळेल की नेमका संतोष कशाला म्हणायचं. मनाचं समाधान असं आपल्या मराठीमध्ये धरतो आपण. संतोष म्हणजे काय, समाधान आहे बरोबर सगळ्यामध्ये. मग आता सगळ्यामध्ये जर समाधानी राहिलो आपण तर प्रगती होणारच नाही. आता हे जे कॉम्पिटिशननी जी प्रगती होत चालली आहे, किंवा आता स्वयंपाकघरामध्ये पाट्यावर वंट्यातच राहिलो असतो तर आपल्याला आता जे काही इक्विपमेंट्स आहेत ती मिळाली नसती. म्हणजे पाट्यावर वंट्यावर समाधानी राहून उपयोगाचं नाही. पुढे पुढे प्रगती करायची असेल तर तुम्हाला असंतुष्ट राहायला पाहिजे. पण तो अर्थ आहे का इथे, तसा नाही. त्यामुळे नेमका संतोष या शब्दाचा अर्थ संतुष्ट हा सततं जो आहे ना, तो संतोष म्हणजे काय हे मी आता तुम्हाला सांगते याच्यावरनं, कारण त्याशिवाय कळत नाही. शब्दांचे अर्थ शब्दार्थ माहिती असतो पण त्याचा आशय कळत नाही. हो ना, त्याच्यामध्ये श्री सूक्तामध्ये ना परवा मी तुम्हाला सांगितले हे आकृतीम वाचा, वाणीचा अभिप्राय काय आहे हे कळायला पाहिजे. आणि हे ज्याला कळतं ना त्याला ज्ञान होत. बरोबर अर्थ कळून आपण आहे तसेच राहतो असं. त्याने इथं ते सगळं सांगितलंय की शमन झालं म्हणजे मग आपण काय होतो, आपल्या मनाचं शमन करतो. इथे शम आलं, मनाचं शमन होतं ना, हे कळतं सगळं. मग शमन झालं की काय होतं, तप, ज्ञान, यजन, ऐश्वर्य, बल हे आपोआप गुण त्या शमापुढे फिके पडतात. म्हणजे इतकं मनाचं तुम्ही हे धरता की ताकद वाढवता, धारणाशक्ती इतकी वाढवता, ती एक तपश्चर्याच होऊन जाते. तो एक यज्ञच होऊन जातो. मानसी यज्ञ सांगितलंच आहे की त्याला, तो मानसी यज्ञ म्हणजे हे शमा. गुरुंच्या उपदेशाने, शास्त्राच्या श्रवणाने काय होतं तर ही मनातली सगळी आंदोलनं शमन करणे हे प्रमुख आहे. आता संतोष, संतोष म्हणजे काय असतं बघा, श्लोक 73 ते 78 मध्ये सांगितले ते. तर बघा, संतोषो हि परम श्रेय, संतोष सुखमुच्यते, संतुष्ट हा परमाभ्येती विश्रामम अरिसूदन. महर्षी वसिष्ठ म्हणतात की संतोष हा अतिशय कल्याण करणारा आहे. हा एक असा सद्गुण आहे की तो विश्रांती देतो आपल्याला. हा, संतोषाने काय होतं, तुम्ही मन तुमचं विश्रांत राहतं. मनामध्ये जे काही अजिटेशन असतं, आंदोलन असतात ती ना. संतोषा अमृतपानेन ये शांतास तृप्ती मागता भोगश्री रतुला तेषामेवा प्रतिविषायते. किती छान आहे बघा. संतोषाच्या अमृतपान केल्यानंतर शांत आणि तृप्त होतं. काय मिळतं तुम्हाला, शांती मिळते, तृप्ती मिळते. आणि मग तुम्हाला कितीही भोग मिळाले, भोगश्री वैभव कितीही मिळालं तरी सुद्धा ते तुम्हाला विषयासारखं वाटतं, कारण त्याच्यात तुम्ही अडकलं की संपलं. परत हे जे असतं, ह्याच्याकडे मोठा फ्रीज आहे, माझ्याकडे लहान फ्रीज आहे, हो की नाही. याने एवढी 18,000ची साडी नेसली, माझी पैठणी 9,000ची. हे असले खूप असतं वाटतं. पण बारीक बारीक गोष्टींच्या मध्ये तुलना आपण सारखी करत असतो. तर ही तुलना पण केली जाते. अप्राप्त वांछमुत्सृज्य संप्राप्ते समतांगतः अदृष्ट खेदा खेदो यः संतुष्ट इह उच्यते. बघा, कोणाला गीतेवर लिहायचं असेल तर संतुष्ट हा सतत योगी, पूर्ण लेख होईल संतोष या शब्दावर. आणि काय म्हणलंय की जे काही आपल्याला अदृष्ट असतं, नशीब असतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी वस्तू मिळाली, नाही मिळाली, किंवा त्याची प्राप्ती, त्याची त्याग, हे सगळं काही नाही तिथं. तर तुम्ही सतत काय करता की जे पुढे आपल्याला वाढून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कधी आपल्याला खेद मिळतो, कधी आनंद मिळतो.
ओके. तर त्याच्याबद्दल काही तुम्ही बाळगायचं नाही. म्हणजे अमुकच आपल्या वाट्याला का आलं, अमुकच आपल्याला का मिळालं नाही, याच्याबद्दल खेद खंत काहीही मानायची नाही. आणि जरी काही आलं तरी समता, गीतेमधलं समत्व योग उच्चते जे आहे ते समत्व म्हणजे काय, ते ती संतुष्टता आहे. संतुष्ट माणूस तुलना करत बसत नाही किंवा आहे त्याच्याबद्दल विषाद वाटलाय आणि जे मिळालं नाही त्याचे हाव वाटले, असं त्याला काही होत नाही. जे काही आपल्याला समोर आलं असेल ते आलं असेल. पण नंतर आशा वैवश्य विवशे चित्ते संतोष वर्जिते. जे ज्या चित्तामध्ये संतोष नाही तो आशेने अतिशय अस्वस्थ, आशा सतत वाढत जाते आणि अस्वस्थता येते. म्हणून आशेला वश होऊ नका, आशेला वश होऊ नका. एखादी इच्छा झाली ती मिळाली पाहिजे असं काही नाही. आणि दुसरी गोष्ट अशी गीतेमध्ये सांगितली की जो सतत माझ्याशी जोडलेला असतो, म्हणजे योगक्षेम महामेव, त्याला सगळं आपोआप मिळतं. आपल्या पतंजली योगामध्ये सुद्धा सांगितलंय की जो योगी जो अशा प्रकारे राहतो त्याला समजा एखाद्या दिवशी बासुंदी खायची इच्छा झाली तर कोणीतरी त्याला बासुंदी आणून देतो आपोआप. म्हणजे त्याच्या इच्छा पुरा करणं हे परमेश्वराचं काम राहतं, तो त्याला आणून देतो. म्हणजे तरी काही हाव असते असं नाही, पण माणूस आहे कधीतरी इच्छा झाली तर ठीक आहे ना, इच्छा होतात असं म्हणून जर त्यांनी सोडून दिलं तर आपोआप त्याला मिळत जात. आणि नेहमीच हे अनुभव आहे बघा की आपला हा जो सगळा निसर्ग आहे ना, हा निसर्ग हा आपल्याशी खूप जोडलेला असतो. आणि आपण जो विचार करतो, म्हणजे अथर्ववेदामध्ये असं सांगितलंय की मनसा एक संकल्प आहे, आपलं मन ज्याचा संकल्प करतं ते वातमपि गच्छति, ते वायूमध्ये जातं. कसं जातं तर आपण श्वास घेतो, श्वासाबरोबर वायू आत घेतो आणि आपला श्वास कसा आहे की पायापासून डोक्यापर्यंत प्रत्येक पेशीला स्पर्श करतो. त्यामुळे शरीरातल्या प्रत्येक पेशीने काय संकल्प केला हे वायूला कळतं आणि तो पुन्हा बाहेर येतो. म्हणजे आपला संकल्प एक वेळ आपण जवळच्या माणसाला सांगणार नाही, एक वेळ स्वतःशी कबूल करणार नाही, पण तो संकल्प आपल्या शरीरात चालू आहे हे वायूला कळतं. कारण आपण श्वास आत घेतो, त्या श्वासाद्वारे आपण सगळीकडे ऑक्सिजन पुरवतो. मग त्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन गेल्यानंतर त्या पेशीला काय करायचंय हे वाऱ्याला कळतं, त्या वायूला कळतं. तो बाहेर येतो, बाहेर आला की हवेमध्ये विसरतो आणि मग सगळ्या अष्टदिक्पालापर्यंत ते जातं. इंद्र, अग्नी, वरुण, यम, कुबेर हे सगळे जे ईशान अष्टदिक्पाल आहेत ना, त्यांच्यापर्यंत तो संकल्प पोचतो त्या वाऱ्याबरोबर. आणि मग ते सगळे मिळून ठरवतात की आता ह्याचा संकल्प पुरा करायचा का नाही करायचा. हे अथर्ववेदातलं सांगते. आणि मग पुरा करायचा असला तर तसं वातावरण अनुकूल होतं आणि नसला करायचा की तुमच्यामध्ये अडचणी आणतात की नाही ह्याचा संकल्प आपल्याला पुरा होऊ द्यायचाच नाहीये, मग येतात अडचणी. मग आता या अशा वेळेला काय करावं, तिथे तो विघ्नहर्ता येतो गणेश. म्हणून पहिल्यांदा गणेशाची पूजा करायची. का तर बाबा हे असे पुढे अर्थ या आपल्याकडे जे आपण कुठे गावाला जातो, ट्रिपला जातो, लग्नाचं वराड निघतं तेव्हा आपण गाडी पुढे नारळ फोडतो. का फोडतो तर तिथे असे आजूबाजूला जे असंतुष्ट आत्मे असतात ते जरा त्यांनी आपल्या गाडीला अडवू नये. बाबा तुम्ही खोबरं खा, मला जाऊ दे. म्हणजे इतका विचार आपल्या शास्त्राने केला, बारीक विचार केला. आता आपण संतुष्ट राहायचं हे जर आपण ठरवलं तर पहिल्यांदा काय होईल, पहिल्यांदा अडचणीच येतील ना. कसं राहतोय बघतो, कारण विघ्न करता पण येतो. बुद्धीच आपली आपल्याला हे करते की असं कसं होईल, असं होईल का. हे विघ्न कोण आणतं, पहिला आपलाच संकल्प आपल्याला विघ्न, मग बाहेरचे सगळे तसे प्रयत्न करतात. पण इथं जर विघ्न हरता आला तर तसं होणार नाही.
म्हणून ते संतुष्ट असणे हे आपल्याला अवघड जात, कारण आपलं मनच विकल्प करतं सगळं. नंतर असं म्हटलंय, थोडंसं कन्फ्युजन आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात की मग संकल्प पूर्ण करायचा की नाही ह्या देवता ठरवतात, पण मग शेवटी तर आपल्या नशिबावरच असतं ना सगळं. नाही, ते ठरवतात ना. नशीब कुठे जोडलेलं असतं ते मी सांगते. तो विषय खूप मोठा आहे तसा. ते बघणार ना आपल्या नशिबात आहे का नाही. आणि मग आपलं मग होणार का नाही ते ठरवतात. आता ते अनेक गोष्टीशी जोडलंय. मी फक्त आपले काय त्यांनी सांगितलं तेवढं सांगितलं तुम्हाला. आणि मग त्यांनी पुढे काय सांगितलं की म्लाने विक्रम आदर्शे न ज्ञानम प्रतिबिंबती. जेव्हा तुम्ही म्लान असाल, जसा आरसा खराब असला की आपलं प्रतिबिंब खराब दिसतं, आरसा स्वच्छ केल्यावर आपलं प्रतिबिंब चांगलं दिसतं, तसं तुमचं मन जर असंतुष्ट असेल तर तुमच्या मनामध्ये ज्ञान राहतं. ऐकलेलं असतं, शास्त्र श्रवण केलेलं असतं, पण ते ठीक होत नाही. म्हणून मन स्वच्छ होण्यासाठी ही संतुष्टता पाहिजे. नाभिवांछित संप्राप्तम प्राप्तम भुंक्ते यथाक्रम. सोपं आहे की नाही. अप्राप्त वस्तूची इच्छा करायची नाही. मला हे मिळालं नाही किंवा मला हे मिळावं अशी इच्छा करायची नाही. जे प्राप्त आहे ते भुंक्ते कसं, यथाक्रम. जसं वाटेल येईल तसं, यथाक्रम क्रमाने जसं आपल्याला मिळेल त्याचा भोग आपण घेऊन संपवायचं. समतया मतया गुणशालीना पुरुषराज इह समलंकृतः तम अमलं प्रणवंती नभश्चरा अपि महामुनयो रघुनंदन. किती छान सांगितलेलं की असा जो आहे समता, समत्व मनाने, सममनाने, ठीक आहे जे काय माझी परिस्थिती आहे ती आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपली प्रगती करायची नाही. प्रगती करायची, पण त्याच्यामध्ये हाव न मला झालंच पाहिजे, मला अभ्यास केलं पाहिजे असं नाही. मनामध्ये नेहमी संतोषी वृत्ती राहायला पाहिजे. आणि मग कसे असे जे गुणशाली आहेत, जे पुरुषराज आहेत, ते राजासारखे आहेत, जे समलंकृता म्हणजे संतोष या गुणाने जे अलंकृत झाले आहेत, तर त्या अमल अशा पुरुषाला नभातून जाणारे जे ऋषीमुनी आहेत, जे आकाशमार्गाने संचार करतात, तर ते त्याला नमस्कार करून जातात. असं ते. आणि हे खरं आहे. म्हणजे मी सुद्धा एका दुसऱ्या ग्रंथामध्ये वाचलेलं आहे की आता मी मागे पण तुम्हाला सांगितलं आठवत असेल प्रवचनामध्ये की आता आपला इथे सत्संग चाललेला आहे ना. मी सांगितलं होतं मला मागे की तो सत्संग चालला असताना जर इकडून पुढे ऋषीमुनी जात असतील तर ते थोडा वेळ येऊन बसतात. हा, आणि थोडा ऐकतात, आपल्याला आशीर्वाद देतात आणि जातात. तर आपल्याला कसं कळत नाहीये, कारण आपली धारणा तेवढी नाहीये की इथं येऊन कोणी बसलेलं. पण कधीतरी तुम्हाला सुगंध येतो, मध्येच सुगंध येईल तुम्हाला, मध्येच मनाला प्रसन्नता वाटेल, हो ना, मध्येच कुठेतरी फुलं आहेत की काय किंवा अत्तर कोणी लावलंय की काय असं वाटेल. तर असं जर काही किंवा धुपाचा वास येईल किंवा अष्टगंधाचा वास येईल, असं झालं ते समजावं कोणीतरी इथे येऊन बसलेला आहे. पण अनुभव आले असतील ना. मला खूप आलेत तसे अनुभव. म्हणजे मी एकदा सांगते, मी नाशिकला एका गीत मंडळाच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं, मंडळातर्फेच होतं, मग नाशिकला होतं, म्हणून मी तिथे गेले होते. तिथे असंच मी कशा गीतेवरती त्या पुस्तकावरच बोलत होते. तर नंतर मला मंडळातलेच एक सदस्य होते, त्यांनी सांगितलं रजनी ते तुम्हाला आला का अनुभव. म्हणलं काय झालं तर म्हणे अतिशय सुंदर सुगंध म्हणाले सगळीकडे पसरला होता. तर नक्की म्हणाले इथे कोणीतरी येऊन गेलं. नंतर मी कर्जतला ज्ञानेश्वरी सांगायला गेले होते. तिथे ज्ञानेश्वरी सप्ताह होता आणि संध्याकाळी प्रवचन असतात ना, त्याच्यात माझं होतं. समोर असे एक जण बसले होते, चांगले अधिकारी पुरुष होते. मला आधी काहीच माहिती नव्हतं, कारण गेल्यावर आपण सुरू करतो ना, नंतर ओळखी वगैरे करून देतात. चहाला पण चहा प्यायला बसल्यावर तर समोर बसले होते आणि मग मी सांगत राहिले. पण सांगताना कुठे माझं लक्ष नसतं, विचार एकसारखे येत राहतात, त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं पूर्ण. मग नंतर जेव्हा आम्ही चहापानाला बसलो तेव्हा ते जे समोर गृहस्थ बसले होते ते मला दिसत होतं की हे मोठे अधिकारी आहेत. एकूण त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून माझ्या लक्षात आलं.
तर ते म्हणाले, रजनी ते तुम्हाला माहितीये का? काय तर तुमच्या शेजारी माऊली बसली होती. बापरे, मला इतका एकदम अंगावर काटा आला. ते म्हणले त्यांच्याकडून आमच्याकडे म्हणाले अशा लाटा येत होत्या. हो, तर ती माऊली बसली होती म्हणाले तुमचं प्रवचन म्हणजे मला स्वतःला जरी नाही तरी मला लोकांनी दिसली म्हणजे त्यांना ते जाणवलं की अशा म्हणजे असे येतात ऋषीमुनी, बरेचदा येतात बसतात असं. म्हणून त्यांनी जे असं म्हणलं नाही की नभश्चरा जे आहेत आणि ते आकाशमार्गाने जात असतात ना. पण काकू त्यांना जाणवून या क्षेत्रात अध्यात्माच्या क्षेत्रात त्यांनी पण खूप काही केलेलं असेल तेव्हाच जाणवेल ना, तेव्हा जाणवलं. तसं मला असे आवाज पण आलेले आहेत म्हणजे ग्रहणामध्ये मी बसते ना जपाला तर आशीर्वाद ऐकायला येतात. हो, आपण बसतो म्हणजे असं त्या बाय चान्स तेव्हा जात असतील कोणी असे तर ते आशीर्वाद देऊन जातात. म्हणजे आपलं भाग्य, पण असं होतं म्हणजे नाही असं नाही. तर आता ते म्हणतात साधू समागम विशेषेण महाबुद्धे संसारोत्तरणे नृणाम सर्वत्रोपकरोति साधू साधू समागमा. सज्जनांचा समागम जो असतो, सज्जन संगती जी असते ती आपलं पण कल्याण करते. हा ना. शून्यवाक्येण का माहिती मृत्युरक्तीत समायते आपत संपा दिवा भाती विद्वज्जन समागमे. काही संकट आलं तर त्यांची संगती जी आहे ती दिव्यासारखी आपल्याला उपयोगी पडते. अंधारात दिवा दिसावा तसं ते उपयोगी पडते. यह स्नातः शीतसीतया साधू संगती गंग्या किम तस्य दानैः किम तीर्थैः किम तपोभिः किम अध्वरैः. जो सज्जन संगतीच्या गंगेमध्ये न्हालेला आहे त्याला कसलं दान तीर्थ तप यज्ञ करायचे, तर आपोआपच सुस्नात गंगेमध्ये झाल्यासारखं असतं. म्हणून हे 4 अंगीकार कर. कुठलं सांगितलं? शम, विचार, संतोष आणि सत्संग. हे 4 त्यांनी सांगितले. त्यामुळे विवेकपूर्ण विचार, संतोष, शम आणि साधू संगती हे तुम्ही आपल्याला शुद्ध करण्याचे 4 उपाय आहेत असं त्यांनी सांगितलं. म्हणजे नेहमी आपण संगती करावी ती अशा लोकांची करावी. असं अडाणी माणसाची बुद्धी कशी असते तर बर्फासारखी थिजलेली, ज्ञानग्रहणाच्या बाबतीमध्ये मंद, विषयामध्ये रुतून बसलेली, गतिहीन, त्याच्या कोणाचा परिणाम कुठल्याही ज्ञानाचा होत नाही. आणि मग विक्षेप काढतात. विक्षेप असतो त्यांच्या मनामध्ये. आपण काही सांगायला गेलं तर ते त्याच्यावरती विकल्पच खूप तयार करतात. असं आहे तसं आहे. तर इथं त्यांनी दृष्टांत दिला. मी तुम्हाला म्हटलं बघा, दृष्टांत यातले अतिशय चांगले. आपल्याला पत्र लिहायला, एखादा लेख लिहायला किंवा बोलायचं असेल तर हे दृष्टांत आपण लक्षात घ्यावे. हे लक्षात ठेवायचं. आगीत पडलेले चामडे ज्याप्रमाणे 4ही बाजूने आकर्षून येते त्याप्रमाणे त्यांचे चित्त संकुचित अनुदार बनते. म्हणून दृढ प्रयत्नाने या अज्ञानाचा नाश केला पाहिजे. आणि अध्यात्मशास्त्राचे श्रवण केले पाहिजे. साधुपुरुषांच्या सान्निध्यात राहिला पाहिजे. इंद्रियांचा निग्रह वगैरे करून स्वतःच्या प्रज्ञेचे वर्धन केले पाहिजे. आपली बुद्धी शार्प केली पाहिजे, तेजस्वी केली पाहिजे. आपल्याला जो गायत्री मंत्र आहे त्याच्यामध्ये काय आहे, बुद्धीसाठीच सांगितलं. धियो यो न प्रचोदयात्. बुद्धी कशी दे, म्हणजे हा कशी दे तर तुझ्यासारखी तेजस्वी. तो कुठला आहे तर सवितुर्वरेण्यम. तो कुठला वरेण्य असं सूर्य, ते सर्वश्रेष्ठ असं सूर्य, हो ना. आणि भर्गो देवस्य धीमहि, भर्गो कल्याण करणारा, अशी त्याची जशी त्याची बुद्धी आहे, जसा तो आहे तेजस्वी, तर तुझी बुद्धी आम्हाला दे. धियो यो नः प्रचोदयात्. आमच्या बुद्धीला तशी प्रेरणा दे असं सूर्याला सांगितलेलं आहे. म्हणजे सूर्यकिरणांच्या मध्ये जसं तेजस्विता आहे तशी बुद्धी तेजस्वी झाली. त्याला प्रज्ञावर्धन म्हणायचं. तेजस्वी बुद्धी झाली की प्रज्ञा म्हणायचं. कारण बुद्धी शार्प झाल्याशिवाय शास्त्र कळत नाही आपल्याला. जेवढी तुमची बुद्धी घासून घासून तेजस्वी होईल ना तेवढं आपल्याला आकलन पटपट होत. म्हणून आधी प्रज्ञावर्धनासाठी हे 4 आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत. मग गुरुजी सांगितलेला उपदेश
आपल्या मनामध्ये राहतो. मग बुद्धीचे सामर्थ्य वाढण्यासाठी अध्यात्म ग्रंथाचे श्रवण करायला पाहिजे आणि त्या अध्ययनाची पूर्वतयारी म्हणून बुद्धीवरती सुसंस्कार व्हायला पाहिजे. म्हणजे कुठपासून तयारी आहे? लोक विचारतात ना, आम्हाला अध्यात्माचा अभ्यास करायचा, आम्ही कुठून तयारी करू? तर त्यांना इथून तयारी करायची. बुद्धीवरचे पहिले संस्कार काढून चांगले संस्कार करायचे, प्रज्ञा वाढवायची है ना. दुस्सहा राम संसार विषावेशात आपण श्लोक वाचला तो. तेव्हा हे कसं आहे, हा योगाचा गारुड मंत्र मी तुला देणार आहे. म्हणजे मग तुझे हे सगळं शंका जे काही आहेत त्या सगळ्या जाते. सहयोग हा सज्जनेन सह शास्त्र विचारणार. हा योग म्हणजे कोणता? तर परमार्थाचा मंत्र सज्जनांबरोबर शास्त्रविषयक विचार केल्याने प्राप्त होतो. म्हणजे कुठला आहे हा मंत्र? तर सज्जनांच्या बरोबर हा शास्त्र विचार आपल्याला करता आला पाहिजे. मग मनुष्याची सगळी दुःख नाहीशी होतात है ना. मग आत्मसाक्षात्काराच्या साधनेमध्ये आपण या विचाराला, आपल्या प्रयत्नाला आपण डावलायचं नाही, विचारांचं महत्व विसरायचं नाही. कारण आपलं जीवित जे आपण रक्षण करतो ते निरीक्षण, परीक्षण, श्रवण केलेल्या शास्त्राच्या निकषावर सतत चालू ठेवा. मी म्हटलं ना, नुसतं शास्त्र ऐकायचं नाही, तर आपल्या जीवनामध्ये त्याचं परीक्षण केलं पाहिजे, त्याचं निरीक्षण केलं पाहिजे की काय हे शास्त्र आपल्याला उपयोगी पडते किंवा या शास्त्राप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कसं घडत आहे. आणि मग त्या सतत त्या शास्त्राच्या निकषावर आपलं जीवन बघायचं की याच्यात आपण शास्त्राप्रमाणे आहे की नाही आपलं जीवन, किंवा आपल्याला ते अनुभव येतात की नाही. असं इथं त्याने अजून एक दृष्टांत दिलाय. जीर्ण झालेली काठ सर्प ज्याप्रमाणे टाकून देतो त्याप्रमाणे सर्व मानसिक दुःखे, आंदोलने विचारी पुरुषाला दूर सारता येतात. साप अशी जीर्ण झालेली काठ सहज टाकून देतो की नाही, पूर्णच्या पूर्ण त्याची कातडी निघून जाते. तुम्ही कधी पाहिली की नाही माहित नाही, मी माळ्यामध्ये पाहिलेली आहे शेतामध्ये पूर्ण संपूर्ण कातडी त्याची वरची टाकून देतो. तसं सगळी मानसिक दुःख आणि आंदोलन हे जर आपण बुद्धी आपली शुद्ध केली तर आपल्याला सहजतेने दूर टाकता येतात. सगळ्यातल्या सगळ्या घडामोडी, सगळे संबंध म्हणजे इंद्रजाल आहे, जादूगिरी आहे सगळी. सगळे संबंध घटकाभराची मौज आणि खेळ आहे. या दृष्टीने तो जगाकडे पाहायला लागतो. म्हणजे त्याची दृष्टी बदलते. एक या खेळात आपण एक सहभागी आहोत एवढंच तो समजतो, आणि हा सगळा खेळ यातलं खरं काही नाही. आता अज्ञानाचं आणि प्रमादाचं फळ काय ते पण त्याने दिलंय की कुठलं फळ आहे. तर ज्याला खरोखर वाटतं हे सगळं तो अतिशय दुःखी होतो, आणि आपण तसं होतो. आपण सगळं खरं धरून चालतो आणि अतिशय आपण दुःखी होतो. पण सर्पदंश व्हावा किंवा तलवारीचे घाव पडावेत किंवा भाल्याने भुकसावं, अग्नीने भाजावं, डोक्यावर शिळा आदळाव्यात, म्हणजे अशा ज्या वेदना त्या वेदना त्याला होत. असं जो संसारामध्ये राहून म्हणजे त्याला खरं मानून जर जगायचं म्हटलं तर असं होत. असं त्याने बरंच दिलं याच्यामध्ये. कधी हिमाचा वर्षा होतं, कधी जळत्या निखाऱ्यांचा वर्षा होतो. तापलेल्या वाळूवरून चालावं लागतं की काय अशी अवस्था होते. यंत्राने लाकूड पोखरावं तसं शरीर पोखरलं जातं. आहे तर आजार आपण बघतो की सगळे हॉस्पिटल फुल आहे, जागाच नसते ऍडमिशनला. किती सत्य परिस्थितीचं वर्णन आहे हे सगळं. अशा याच्यामध्ये आपल्याला संतुष्टीत राहायचं, अशा याच्यामध्ये आपल्याला हा खरीच आपली परीक्षा आहे. म्हणून ती संतुष्टता म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे. त्याशिवाय ग्रंथ काढायचे न इतकं सोपी गोष्ट नाहीये. खूप त्याला कष्ट घ्यावे लागतात. अनेक वर्ष अभ्यास करावा तेव्हा आपल्याला एकेका शब्दाचे अर्थ नीट कळायला लागतात की खरंच यांना काय म्हणायचं. आणि तुम्ही आहेतच समाधानी राहा असं म्हणून माणूस कसं समाधानी राहील? नाही राहणार ना. ते समाधान मनामध्ये येतं कसं? तर त्याच्यासाठी सत्संग, विवेक, बुद्धी, हवी, विचार, त्याच्यासाठी शमन, मनाचं शमन करणं शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी साधू संगती पाहिजे, त्याच्यासाठी शास्त्र श्रवण केलं पाहिजे. हे कोणी सांगत नाही.
मनाने समाधानी राहा. आता तुम्ही सुद्धा गीता ऐकता सगळेजण काय सांगतात की काय नाही समाधानी राहिलं पाहिजे. अरे पण ते राहायचं कसं? मन तुमचं समाधानी राहिलं त्याला तयार करणार कसं तुम्ही हे आधी सांगा ना. ते तर काही सांगितलं जात नाही. मी तर नेहमी म्हणते की फार वरवरच सगळं शिकवलं जातं. बेस जो आहे ना तो शिकवायलाच जात नाही. तो ह्या ग्रंथात नाही येतो की तुम्ही हे शिका आधी काय आहे ते. आपल्या आगमामध्ये असं सांगितलंय की आता वैष्णव आगम घ्या शैवागम घ्या कोणत्या तिथे जे आचार्य असतात मुख्य जे ज्यांना समाधीपर्यंत जाऊन जे विश्वात्मक असं त्यांचं झालेलं आहे असे तर ते काय करतात खरोखर आधी त्या शिष्याची परीक्षा घेतात. मुळातच असं कोणालाही शिष्य करतच नाही ते ठीक आहे आलात या करा. ते काय करतात त्याला स्वतः आधी समाधी लावतात आणि तो अनुभव देतात त्याला. समाधीमध्ये सगळ्या विश्वाचं किंवा ब्रह्माचं एकरूप होणं म्हणजे काय असतं हा अनुभव ते त्याला आणून देतात. मग त्याला समाधीतनं उतरवतात आणि मग म्हणतात आता हे तुला मिळवायचं. म्हणजे काय मिळवायचं हे फक्त त्याला माहित असतं की आपल्याला त्या अवस्थेपर्यंत जायचं. मग तसं का होत नाही? आपलीच काहीतरी चूक आहे. मग ती साधना आहे सगळी. असं उगाचच्या उगाच कोणी धडपडत नाही त्याच्यासाठी. त्याला तो अनुभव येतो आणि मग तो अनुभव मला स्वतःला मिळवायचा आहे असं जेव्हा दिसतं तेव्हा तो त्या साधनेला लागतो. म्हणून ते असं वरवरच शिकवायचंच नसतं कधी. बेसच शिकवलं अवाईच शिकलं पाहिजे आधी. एकदम तुम्ही गीतेला येऊन बसलाय गीता संथा घेतली गीता म्हणायला लागलाय नाही तुम्हाला येत. पण शिकू नये असं मला म्हणायचं नाही किंवा मी त्यांना नावं पण ठेवत नाही. पण काय करायला पाहिजे हे सांगते. आधी अगदी बेसिक म्हणजे हे 4 गोष्टी आधी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यामुळे शास्त्र श्रवण करायलाच हवं. गीतेत सांगितलं तस्मात शास्त्र प्रमाणंते. का ते सांगितलंय काय माहिती. शास्त्र प्रमाण धरायचं. अरे पण शास्त्र प्रमाण का धरायचं म्हणजे काय करायचं आधी हे कसं कळणार तुम्हाला? शास्त्रात सांगितलं म्हणून करा. आता तसं कोणी ऐकत नाही. ओके नाही शास्त्र करा. कशाला शास्त्र करायचंय? आता अमेरिकेतले लोक कुठे शास्त्राप्रमाणे वागतात. आपण तिथे गेल्यावर तुम्ही हॅलोवीन साजरा करता की मग इथं संक्रांत करायला काय झालं तुम्हाला? ते चालतं. म्हणजे मुळात नीट शिकवलं जात नाही. मला मी कोणालाच दोष देत नाही पण बेसिक जे आहे ना ते शिकवलं पाहिजे की संतोष म्हणजे काय असतं शम म्हणजे काय असतं. पण मनाचं शमन कसं होईल ते शास्त्र श्रवणाने होईल. शास्त्र श्रवणासाठी काय करायला पाहिजे? सज्जनांची संगती करायला पाहिजे. त्यांच्याकडून शास्त्र शिकलं पाहिजे. ते शास्त्र आपल्याशी ताडून बघितलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. हे महत्वाचं आहे ना. आज मी एक जणांचं व्याख्यान ऐकत होते. ते म्हणे गुरु शिकवता तो सगळ्यांना पण तुम्ही किती शिकता त्यांच्याकडनं हे महत्वाचं आहे. शाळेमध्ये सगळ्या मुलांना एकदमच शिकवलं जातं. 60-70 मुलांना कळतं किती मुलांना 100% मार्क किती मुलांना पडतात? 1 किंवा 2 मुलांना. का बरं असं? तर त्यांनी शिकवलेलं कळलंय. बाकीच्यांना अर्धवट कळलेलं आहे. तसं हे शास्त्र सुद्धा नीट समजलं पाहिजे. मग म्हणून तो 12 वर्षाचा अभ्यास दिलाय ना अध्ययन. एका ग्रंथाला 12 वर्षाचं अध्ययन दिले ते एवढ्यासाठी दिलंय की प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला ग्रामर पासून कळला पाहिजे. आता त्या गीतेमध्ये कृपया शब्द आहे. कृपया परिवेष्ट आहे ना त्याला. आता कृपा म्हणजे काय सांगा बघ. कृपेने त्याला परिवेष्टित झाला म्हणजे काय झालं काय माहिती. शब्द वापरला शब्द कृपया म्हणजे आपल्या व्यवहारातलं कृपा करायची. कृपा पण अरे म्हणजे काय करायचं. करुणा असते त्याच्या पाठीमागे. तुमच्यावर कोणी कृपा का बरं करेल? एखादा नवीन माणूस तुमच्यावर कशाला कृपा करेल तो? की नाही. तुम्हाला तुमच्यावर जर कृपा करायची असेल तर तुमच्याबद्दल त्या माणसाला आपुलकी वाटली पाहिजे की नको? मग कृष्णाला का आपुलकी वाटली अर्जुनाबद्दल विचार करा की जरा. मग गीता किती दिवस शिकता बघा. असं म्हणून हे ग्रंथ आणि खूपच छान आहे. म्हणजे हा ग्रंथ अक्षरशः फेसारच आहे. नुसती डिक्शनरी नाहीये.
त्याच्यामध्ये सगळं ते शक्यच नाही होतं ना. शिकल्यानंतर काय अवघड आहे. एका जन्मात तुम्ही जर 20 वर्ष शिकून मोठी डिग्री मिळवू शकता तर हे काय अवघड आहे. त्या पद्धतीने गेलं म्हणजे झालं. फक्त आपलं कॉन्सन्ट्रेशन याच्यावर नाही गेलं म्हणून असं वाटतं. अवघड काही नाही याच्यामध्ये. म्हणे त्यांनी खूप दिलंय. मग आता ज्ञानी महात्म्यांचं जीवन कसं असतं. आता श्लोक 73 ते 78 बघा. त्याच्यामध्ये तुला आता श्लोक नाही करणार पण मी श्लोक सांगते एखादा. खूप छान आहे. मला तो भयंकर आवडतो. शास्त्र एकदम. हे का प्रकरणों की क्रम से ग्रंथ संख्या का वर्णन. नाही ते नाही आहे त्याच्यामध्ये. आता मी सांगते श्लोक तुम्ही लिहिला आहे 73 ते 78. यातच आपण म्हणत होतो ना त्यातलंच आहे. त्याच्यातच पुढे ज्याच्यामध्ये संतोष वगैरे सांगितलेला ते 73 ते 78 आहेत. आता पुढे त्याने असं दिलंय की या ज्ञानाचे कवच घातले असे ऋषी मुनी यज्ञ कर्म करणारे विप्र राजे यांना संसार दुःखाचे आघात शांतपणे सहन करता येतात. हे जेव्हा तुम्ही श्रम वगैरे एकदा झालं की मग जे काही आघात उगाच राम किंवा कृष्ण तर कसा होता किती आघात. म्हणजे त्याच्यासारखं तर आयुष्य नाही कोणाचं. जन्माला पण आईपासून लांब नाही ना. दुसऱ्या आईने सांभाळलं. तिच्यापासून 8व्या वर्षी घेऊन गेले. बरं 8 वर्षाच्या मुलाला काय असतं सांगा मला. ते एवढ्या पुन्हा मल्लांशी लढायला लावलं हो की नाही. पुन्हा म्हणजे सगळे जे आले वाट्याला कंस चाणूर मुष्टिक हे सगळे वाट्याला आले. त्याचं आधी पुतना राक्षसी पुतन सगळे आले हो ना. पुढे हे सगळे मोठे मोठे शत्रू आले समोर. पुढे त्याला पळून जावं लागलं. द्वारकेला आला तो जरासंधाशी सतत युद्ध करून. म्हणजे काय त्रास कमी सोसला का त्यांनी. पण कधी म्हणलाय का तो किंवा कधी त्याचं हसणं कमी झालं का. कसलं जीवन आहे त्याचं. आपल्या वाट्याला एक जरी आलं तरी मरून जाऊ आपण. त्याच्या वाट्याला इतकी संकट आली आणि सतत एकदा नाही दोनदा नाही सारखं 17 वेळा जरासंधाचा पराभव केला तर त्याला पराभव झाला. पळून यावं लागलं. द्वारकेला यावं लागलं सगळं सोडून. मथुरा सोडून. एखाद्याला किती कमीपणा वाटला असतं. फ्रस्ट्रेशन मध्ये गेला असता की नाही. कृष्ण झाला का फ्रस्ट्रेट नाही झाला ना. म्हणजे इतका त्याचं जीवन तर अतिशयच विचित्र. एकदा गोकुळ सोडल्यानंतर कधीही पुन्हा गोकुळात गेला नाही. त्याला माहित नाही राधा कोण आहे आता. म्हणून त्याला देवत्व जेव्हा येतं ना तेव्हा हे सगळं झाल्यावर येतं. कसं आहे तेव्हा त्याला देव किती लोक मानत होते. फक्त भीष्म एक दोघच होते असे की जो व्यास भीष्म दोघा चौघांनाच माहिती होतं. बाकी सगळे त्याला माणूस म्हणून होत नाही. तो दुर्योधन एवढं बोलला असता का. अर्जुन सुद्धा आधी साधेच तेच ना. तेव्हा आता हे धिया दृष्टी तत्वे रमण मटनम जागृतमिदम. जेव्हा आपल्या बुद्धीला हे तत्व दिसतं म्हणजे सगळा भर आहे ना तो आपल्या बुद्धीने समजून घेण्यावर आहे. आपले शास्त्र कधीही म्हणत नाही की आम्ही सांगितले त्याच्यावर श्रद्धा ठेवा. ते म्हणतात आम्ही सांगितलेले ते तुम्ही ताडून बघा. त्याचा अनुभव घ्या आणि मग तुमच्या बुद्धीने त्या तत्वाचं दर्शन घ्या. तुम्ही ब्रह्मतत्व काय आहे हे समजून घ्या आणि जागे व्हा. तोपर्यंत तुम्ही थांबू नका. उत्तिष्ठ जागृत जे आहे उपनिषदामध्ये ते आहे. माझे परमात्म स्वरूप स्थिर निर्विकार आहे असे जाणणारे जीवनमुक्त पुरुष जेव्हा या पृथ्वी तलावर संचार करतात तेव्हा त्यांची ती सहज अशी आनंद यात्रा असते. आपण जसं स्वित्झर्लंड बघायला जातो तसं ते तिथल्या लोकांचे खाणं पिण्याचे आपल्याला काही संबंध नसतो. आनंद यात्रा सदा तृप्त अपेक्षारहित असं त्यांचं सरळ सहज वागणं असतं. त्यात शुभाशुभाचा विचार त्यांना रुकरुक लागत नाही. भेद स्पर्श करत नाही. पूर्ण चंद्रबिंबातून ज्याप्रमाणे अमृतमय शीतल किरणे झरत असतात त्याप्रमाणे पूर्णता पावलेल्या त्यांच्या जीविताच्या कणाकणातून आणि क्षणाक्षणातून सुख आणि संतोष उसळत असतो. संतोष भक्तीने बनलेल्या
कशाला नेमकं संतोष म्हणायचं. आता याच्यासाठी मी जे तुला सांगणार आहे, तर हा योग वासिष्ठ ग्रंथ आहे. तेव्हा ही आनंदाची स्थिती आत्मतत्वाचं दर्शन झाल्यामुळे फक्त प्राप्त होते. म्हणून जीव आहे तोपर्यंत श्रवण मनन निधिध्यासनाच्या योगाने मनुष्याने आत्म्याचीच उपासना करावी, दुसऱ्या कशाच्याही नादी लागू नये. स्वानुभूतेश्च शास्त्रस्य गुरोः च एकवाक्यता यस्य अभ्यासेन तेन आत्मा संततेन अवलोक्यते. म्हणजे शास्त्र आणि स्वानुभूती. शास्त्र म्हणजे ग्रंथबद्ध सिद्धांत. शास्त्र कशाला म्हणायचं मी तुला दासबोधात बघा. शास्त्र ग्रंथ कशाला म्हणतात ते सुद्धा आपल्याला माहिती नसतं. नुसतं शास्त्र आहे असं आपण म्हणतो, पण शास्त्र याचा अर्थ शासनात राहते. तुम्हाला शिक्षा होण्यापासून जे वाचवतं असं ज्याच्यामध्ये सिद्धांत लिहिलेले आहेत त्याला म्हणायचं शास्त्र. म्हणजे त्याप्रमाणे वागलं तर तुम्हाला शिक्षा होणार नाही, त्या नियमाने वागलं तर. असे शास्त्र ग्रंथाचे सिद्धांत, गुरुजनांचा उपदेश आणि स्वतःचा अनुभव हे सगळं आपण काढून पाहायचं, संगती लावायची. असा अभ्यास केल्यानंतर मग आपण त्या अभ्यासाच्या पुढे जाऊ शकतो. मग ज्याच्या बुद्धीवर थोडे तरी शुभ संस्कार झाले आहेत अशांनी या ग्रंथाचे वाचन मनन केले तरी त्यांची अज्ञानातून सुटका व्हायला उपयोग होईल. म्हणून ही मोक्ष कथा किंवा मोक्षोपाय संहिता बुद्धीला पटणाऱ्या आणि विवेक दृष्टांतांनी अत्यंत रमणीय आणि श्रवणीय असं झालेले ते मी तुला सांगणार आहे. परमात्म्याची प्राप्ती व्हावी आणि जीविताचं सार्थक व्हावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी या ग्रंथाचं अवलोकन अध्ययन करा. आता निंदक आहे जो आहे तर सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलेलं असतं की जो निंदा करतो तर त्याला हे शास्त्र सांगू नका असं त्याने थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. की एक वेळ हातात थाळी घेऊन नीच कर्मे करणाऱ्या वस्तीतून भीक मागत फिरण्याची वेळ आली तरी पुरवली, पण रामा अज्ञानात मूर्खपणाची कृत्य करण्यात जीवित घालवण्याचा प्रसंग नको. शास्त्राची अवहेलना करणाऱ्या मूर्खांची, सत्पुरुषांची अवज्ञा करणाऱ्या उन्मत्तांची संगत आपत्ती आली तरी करू नये. आणि ज्या अज्ञानामुळे मनुष्य हीन बुद्धीचा हलका बनतो त्या अज्ञानाचा वाराही सहन करू नये. म्हणून मोक्ष साधनेकडे दुर्लक्ष करू नका. तो कसा आहे, जो निष्काळजी राहतो तो आग लागलेल्या अंथरुणावर घोरत पडणाऱ्या माणसासारखा. खूप दृष्टांत दिले जायचं. तेव्हा तुम्ही अशा दुःखामध्ये पडू नका. ईश्वराची प्राप्ती करायची असेल ते आपलं परमपद आहे, ते आपलं प्राप्तव्य आहे असा विश्वास ठेवून आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. ते आता ते खरं ज्ञान सांगायला म्हणजे पूर्वतयारी किती केली रामाच्या मनाची. एक महिना होऊन गेला. म्हणून तर याच्यामध्ये 32,000 श्लोक आहेत ना. खूप समजावून सांगितलंय. खूप प्रत्येक वेळेला हे असं का ते आपण तरी इतकं सगळ्याच्या सगळं प्रत्येक हो आता ते काय विचारायचं. ते सगळे कलियुगाचं जे वर्णन आहे ना तेच सगळं आहे, चालू आहे, समोर दिसतंय. आता एवं अंतर्विवेको यहा स महान इह राघवा योग्यो ज्ञानगिरा स्वतू राजा इव नयन. म्हणजे हे राजनीती शास्त्र सांगणाऱ्याने भाषणाचे ऐकण्यास योग्य पुरुष म्हणजे शासन करते. ज्याप्रमाणे अंतःकरणात विवेक विचार जागृत झाला असेल तो मनुष्य ही ज्ञानवाणी ऐकण्याच्या योग्यतेचा असतो. म्हणजे आपलं मन त्याला आता पूर्णपणे तयार झालेलं असलं पाहिजे. म्हणून आपल्या ब्रह्मसूत्रामध्ये जे पहिलं सूत्र आहे अर्थातो ब्रह्मजिज्ञासा आहे त्याचा अथवय शब्दाचा अर्थ सांगायला शंकराचार्यांनी किती वेळ घेतला. थोडं मोठं पुस्तक आहे. हो, 4 त्याचे सूत्र 4 सूत्र चतुसूत्रे मी सांगते. ते मी औरंगाबादला सांगितले. हो, 3-5 दिवस व्याख्यान दिली. तर अर्थ म्हणजे केव्हा अर्थ आता ब्रह्म जिज्ञासा करायला हरकत नाही असं त्याचा अर्थ आहे ना. तसं ज्ञानेश्वर आता विश्वात्मक देवी आता शब्द का वापरला त्यांनी
18 अध्यायाचं एवढं निरूपण झाल्यानंतर आता मी प्रसादान मागतोय, आधी नाही मागत आहे. एवढं झालंय सगळं असं त्याचा अर्थ आहे. आता म्हणजे आता हे संपलं. इतका दिवस मी तुम्हाला जे काही ज्ञान सांगितलं, जे काही भगवद्गीतेचा आपण अभ्यास केला, जे काय आतापर्यंत निरूपण ऐकलं, ते झाल्यानंतर आता आपण प्रसादान मागतो. तसा आता शब्द जो आहे त्याचा एवढा अर्थ, तसा याचा अर्थ हे ही सगळी तयारी आहे. म्हणून शंकराचार्यांनी जे सांगितले 4, कुठलं आत्मानात्म वस्तू विवेक, मुमुक्षत्व, शमदमादी षट्संपत्ती आणि वैराग्य. विवेक, वैराग्य, शमदमादी षट्संपत्ती आणि मुमुक्षत्व, हे 4 गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करायचा. जो त्यांनी तयार आहे मग त्यांनी ब्रह्मजिज्ञासा करावी. ज्याला शमदम करता येत नाही, तितिक्षा नाही, सहनशक्ती नाही, आलेली गोष्ट सहन करण्याची ताकद नाही, ज्याला वैराग्य नाही, ते ठीक आहे मला आता ह्या संसारातून बाहेर पडायचंय असं ज्याला वाटत नाही, वैराग्य नाही त्याच्या, ज्याला विवेक नाही, शास्त्र योग्य काय अयोग्य काय याचा विवेक नाही, आणि ज्याला इच्छा नाही, ज्याला हे सगळं करता येत नाही, त्याला ब्रह्मज्ञान घेण्याचा अधिकार नाही. म्हणून त्या अर्थशब्दामध्ये अधिकारी कोणाचं सांगितलं, कोण याचा अधिकारी आहे. तसं याच्यामध्ये आता इतकं झाल्यानंतर हा आता ज्ञानाचा अधिकारी म्हणजे आता ते आता तो जिज्ञासा म्हणजे आता यानंतर जाणून घेण्याची इच्छा. हा, ते आता तो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे हे आता म्हणजे हे झाल्यानंतर तो ब्रह्मजिज्ञासा करू शकतो. आता म्हणजे म्हणून आता म्हणून ब्रह्मजिज्ञासा करायची. म्हणून का आता म्हणून म्हणलंय तर हे सगळं तुमच्याजवळ आहे म्हणून आता तुम्ही योग्य झाला ब्रह्मजिज्ञासा करायला. तसं मला आमच्या गाईडचं एक वाक्य अगदी लक्षात आहे. मला PhD झाल्याबरोबर बाहेर आल्यावर सांगितलं की रजनी, नाव यू आर एलिजिबल टू एंटर द स्कूल. आता तू शाळेत जायला योग्य झालीस असं त्याने मला सांगितलं. PhD झालं मग मला शाळा शिकायचं मला अधिकार आहे आता. मला इतकं ते वाक्य कोरून ठेवलंय मी. कारण आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरच आपल्याला त्या समजलंच नसतं. कारण जेव्हा एवढी तयारी केली ना तेव्हा आता ही पूर्वतयारीच ही सगळी पूर्वतयारी झाली. कारण त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडातलं वाक्य आहे की नाव यू आर एलिजिबल टू एंटर द स्कूल. आता तू शाळेत जायला योग्य झालीस. PhD हे तुझं हे नव्हे, अंतिम नव्हे शिक्षण. आता तुझी सुरुवात झाली, आता तू शिकण्यायोग्य झालीस असं म्हणलंय मला. आणि ते खरंच आहे. म्हणजे मला 100% म्हटलं ते की नाहीच त्याशिवाय कळतंय. खरोखर आता शिकायचं म्हणलं ना तर कळतं तरी निदान. इतके दिवस कळतच नव्हतं. म्हणजे असं आता कळायला लागेल. खरं आहे. ते झालं शिकत असताना जेव्हा कॉलेजमध्ये असताना ते शिकवतात ना त्यावेळेला ते तेव्हा एक तर वय ना तेव्हा वेगळं, त्यामुळे ते कळतं जे आपल्याला ते तेवढ्या पुरतच मर्यादा आपण ते लक्ष कळायला लागतात. हा ना. पण मला ते इतकं वाक्य आवडलं सरांचं की ठीक आहे मला फार आनंद झाला. म्हणजे आता आपल्याला विद्यार्थी म्हणून देतात प्रवेश नाकारला नाही शाळेमध्ये. म्हणजे असं आहे. दिली तुम्ही आधी एंट्रन्स PhD पर्यंत म्हणजे एंट्रन्स त्यात मला पास केलं. नाही खरोखर आहे तसं. शास्त्र शिकायचं म्हणलं ना की खरोखर ते सोपं नाही. तिथपासूनच शिकायला पाहिजे. बरोबर अभ्यास करून ना आपल्याला त्याचं ताडून बघता येत नाही. मग शंका अनेक येत राहतात. आता मी परवा ते भावनोपनिषद सांगितलं ते कसलं होतं हो की नाही. भावनोपनिषद सांगितलं तुम्ही ऐका ते म्हणजे कळेल. युट्यूबवर आहे. म्हणजे तसे तुमचं शरीर तुम्हाला आधी श्रीयंत्र म्हणून तयार करावं लागतं आणि मग त्याची उपासना करायची, मग त्याची षोडशोपचार पूजा करायची. म्हणजे केवढी तयारी आहे त्याला. असं लगेच काही होत नसतं. मूल नाही तयार व्हायचं म्हणलं तरी 9 महिने आधी
आधी ते कन्सेप्ट व्हायला पाहिजे, कन्सेप्शन व्हायला पाहिजे. त्याच्या पुढे 9 महिने द्यावे लागतात. 10व्या महिन्यामध्ये बाळ ते निदान हातपाय हलवायला, बाळ जगात आल्यावर श्वास घ्यायला तरी योग्य होतं. मग केवढी तयारी निसर्ग करत असतो. मग आपल्याला याचा अभ्यास करायला तेवढी तयारी करायला प्रोसेस आहे सगळ्याला. प्रोसेस आहे सगळं. तशी याची म्हणजे हे मुख्य त्यांनी 4 सांगितलेले. आता ही जी त्यांची ज्ञानवाणी आहे, आता ते म्हणतात की तू क्षमाविचार आधी सर्व गुण संपन्न शुद्ध चित्त उदारात्मा आहेस. राम हा तयार आहे. मनाचा मोह नष्ट करणारे यापुढचे माझे विवेचन एकाग्र होऊन ऐक. तू इतका तयार आहेस आता मी तुला सांग असं आहे. तर खरोखर ज्याच्या पुण्याईचा कल्पवृक्ष फळाला आला असेल त्या भाग्यवंताला अंतःकरणात मोक्षाची इच्छा निर्माण होते. एखाद्यालाच अशी इच्छा खरोखर निर्माण होते. आत्मज्ञानाच्या श्रवणाचा लाभ मिळावा, ते शास्त्र जाणून घ्यावे म्हणून तुझ्यासारखा एखादाच पुण्यपुरुष प्रयत्न करतो. ज्याला अशा प्रकारचे पवित्र उपनिषदांच्या बरोबरचे महान आशय असलेले बोधप्रद भाषण श्रवण करण्याची संधी मिळते, असा महात्माचं मोक्षाचा वाटेकरी होऊ शकतो. आता ते दृष्टांत दिलेत. मी मुद्दाम दृष्टांत का सांगते तर आपल्याला ते कळतात आणि उपयोगाचे पण आहेत. आणि पुढे ज्ञानेश्वरी गीतेमध्ये किंवा अन्य टीकांच्या मध्ये कुठून दृष्टांत आले असं जे आपल्याला वाटतं ते बहुतांशी 60% दासबोध हा योग वासिष्ठ आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 60% सगळे सिद्धांत दृष्टांत त्याच्यामधले शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये जसेच्या तसे आलेले आहेत. जमिनीत उत्तम बीज पेरले असताना त्यापासून उत्तम फल निश्चयाने प्राप्त होते. त्याप्रमाणे मोक्षाचा उपाय कथन करणारी आणि निर्वाणाची प्राप्ती करून देणारी ही संहिता एकाग्र मनाने वाचली किंवा ऐकली असता आत्मबोध झाल्याशिवाय राहणार. प्रभातकांच्या उजेडात त्याप्रमाणे भोवतालच्या सर्व वस्तू स्पष्ट दिसतात, त्याप्रमाणे या ग्रंथाच्या निरंतर वाचनाने विवेक जागृत होतो. म्हणजे हे इतकं महत्वाचा असा ग्रंथ आहे असं ते. आणि आहेच योग वासिष्ठ हा सगळ्या म्हणजे मान्यता प्राप्त ग्रंथ आहे. आणि योग वासिष्ठ हा ग्रंथ द्वारका मठातला द्वारका मठ जो आहे शंकराचार्यांचा त्यातली जी उपासना आहे स्वरूप पद्धतीची उपासना आहे. स्वरूप संप्रदाय आपल्याकडे 4 मुख्य संप्रदाय आहे ना. एक हा चैतन्य संप्रदाय ज्याचे आपले तुकाराम महाराज आहे. आनंद संप्रदाय आहे. आनंद संप्रदायाचे पुष्कळ लोक आहेत तसे. आनंद स्वरूप हा स्वरूप संप्रदाय द्वारका मठावर 4 त्यांच्या मठामध्ये 4 संप्रदाय त्यांनी लावलेले. आनंद स्वरूप चैतन्य आणि चौथा आहे सांगते तुम्हाला 4 संप्रदाय नाही. आपलं सूर्याचा जो आहे तो सूर्याचा संप्रदाय म्हणजे सूर्याकडून येणारं ज्ञान जे असतं प्रकाश प्रकाश आनंद स्वरूप प्रकाश आणि चैतन्य लिहून घ्या. 4 संप्रदाय मुख्य. आनंद स्वरूप प्रकाश आणि चैतन्य 4 मुख्य संप्रदाय आहेत. बाकी संप्रदायाच्या अंडर येतात आनंद स्वरूप चैतन्य आणि प्रकाश. आनंद प्रकाश आणि चैतन्य. तर हा जो स्वरूप संप्रदाय आहे ना तो द्वारका मठात आहे. प्रत्येक मठात एक संप्रदाय लावून दिलाय त्यांच्या. आणि स्वरूप संप्रदायाचा ग्रंथ ऑथेंटिक जो ग्रंथ आहे तो योग वासिष्ठ आहे. आणि समर्थ रामदास 6 महिने त्यांच्या तीर्थाटनामध्ये द्वारका मठात राहिले होते. तिथं त्यांनी ह्याचा अभ्यास केला असा इतिहास आहे. आणि म्हणून तेवढं ते दासबोधामध्ये सगळं जे मानसशास्त्र आलंय ना ते त्याच्यामध्ये आहे. हा हे 4 संप्रदाय आहेत मुख्य. तर चैतन्य संप्रदायाचे हे आहेत आपले तुकाराम महाराज आहेत ना. त्यांचे बाबाजी चैतन्य आणि त्यांचे गुरु आहेत ना ते आहेत. प्रकाश संप्रदायाचे लोक थोडे असतात कारण प्रकाश डायरेक्ट म्हणजे सूर्याकडून जो आहे येणारा असतो ना. ते ज्ञान घेणारा हनुमान आहे कारण तो त्याच्याबरोबर फिरून ज्ञान. दुसरे याज्ञवल्क्य याज्ञवल्क्यांनी सूर्याकडून ज्ञान घेतलंय. असे प्रकाश संप्रदायाचे लोक थोडे. आनंद संप्रदायाचे आहेत बरेचसे. आपण हे जे स्वरूपानंद पुरुषोत्तम आनंद हे जे सगळे आहेत ते सगळे
आनंद संप्रदायाचे लोक असतात. पण हे हा जो आहे हा स्वरूप संप्रदायाचा ऑथेंटिक ग्रंथ आहे. तसं आता एखाद्या विद्वानाच्या मुखातून याचे निरूपण ऐकले किंवा स्वतः मनन केले म्हणजे हळूहळू त्यावर विचार करून बुद्धीवरती चांगले संस्कार होतात. आता हे महत्वाचं आहे, एवढं सांगून थांबूया. या ग्रंथाच्या वाचनापासून होणारा पहिला फायदा म्हणजे मनुष्याची वाणी सुसंस्कृत होते. ते तर आहेच, आणि तेवढ्यानेही तो सभास्थानी मान्य होतो. वाणी फार चांगली पाहिजे. तुम्ही प्रवचन करताना ना वाणी शुद्ध पाहिजे. वाणी शुद्ध असली ना की समोरच्या ऐकणाऱ्यावर परिणाम. तुम्ही जसं उच्चार एवढे चांगले कराल वैदिक मध्ये तेवढा तो मंत्र जास्त प्रभावी होतो. होकून घेतात की नाही पुन्हा पुन्हा उच्चार. तर तशी आपली वाणी ही नेहमी शुद्ध पाहिजे, अत्यंत व्यवस्थित. आता किती जण बघा, आता हे तुमच्या गीतेचे संथा जशी पुन्हा पुन्हा घोकून घेतात ते ठासून म्हणत होतं की नाही. आता साधं बघा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवस्यैव किंवा पूर्व. तसं म्हणजे हा मराठी टाईप होते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवश्चैव किंवा पूर्व. तसं फरक आहे की नाही वाणीमध्ये. विसर्ग म्हणजे हा फरक आहे ना. मग ऐकणाऱ्यावरती परिणाम कसा होतो की नाही. म्हणून वाणी जी आहे ती शुद्ध पाहिजे. ग्रामर काय मराठीत संस्कृत मध्ये सारखंच. तेच तेच आहे सगळं, वेगळं काही नाही संस्कृत पेक्षा. मराठीतलं व्याकरण संस्कृत सारखंच आहे. म्हणजे घोषवाणी, अघोष वर्ण, घोष वर्ण, अघोष वर्ण संस्कृत मध्ये सगळं शिकवतात ना. घोष वर्ण कोणता तर घोष वर्ण आहे, बाकीच्या अघोष वर्ण आहेत. त्याच्यानंतर कठोर व्यंजन आहेत, मृदू व्यंजन आहेत. तर मृदू व्यंजन कठोर प्रमाणे म्हटलं तर चांगलं नाही वाटत. कठोर व्यंजन कठोर प्रमाणे ख चालू पाहिजे. दुसरं व्यंजन कठोर व्यंजन आहे. ग मृदू व्यंजन आहे. ग असं म्हणलं तर नाही. असे ठरलेले आहेत ना संस्कृत मध्ये. असे वर्णमालेमध्ये शिकवताना हे सगळे शिकवलं जात. तुमच्याकडून फक्त घोकून घेतात. म्हणजे हे तुम्हाला हे माहिती नाही कोणते घोष आहेत, कोणते अघोष आहेत, कोणते मूर्धन्य आहेत, कोणते तालव्य आहेत, कोणते दंतव्य आहेत, हे काही शिकवत नाही. पण पहिल्यांदा ते शिकवायला पाहिजे. तालव्य, दंतव्य, घोषवर्ण, अघोष वर्ण, उष्म वर्ण. केरळ हे उष्ण वर्ण आहे, उष्णता उत्पन्न करणारे आहेत. असे जे आहेत ना हे पहिल्यांदा शिकवावं लागतं. मग तुम्ही ते शिकवत नाही, तुम्हाला नुसते म्हणा शिकवा आणि म्हणून घेतात. हा म्हणून घेतात. तसं आम्हाला कसं हे माहित आहे ना. हा घोष वर्ण आणि हा घोष. मूर्धन्य कोणता आहे तो मूर्धनीतून मूर्धनीतून आला पाहिजे. ते नाही शिकवत, फक्त म्हणून घेतात. तसं म्हणून घेतात, पण तो मूर्धनीतून आला पाहिजे. कारण ह आणि क्ष इथे पाकळ्या नर आहेत ना. क्ष घशात नाही आणायचं, तो मूर्धनी आहे, वर्ण यायला पाहिजे. म्हणजे हे महत्वाचं आहे. वाणी इथं त्यांनी दिले सुसंस्कृत वाणी होते म्हणजे अशी वाणी छान बोलताय. दुसरी गोष्ट, ग्रंथाच्या अध्ययनाने मनुष्य चतुर हजर जबाबी होतो. कारण एवढे दृष्टांत दिलेले आहेत. समाजामध्ये मानाचे स्थान प्राप्त होते आणि श्रेष्ठ उच्चकुलीन पुरुष, राजरजवाडे, देव यांच्यावर स्नेह जोडतायत. कारण आपल्याला त्याशिवाय जवळ करणार नाही कोणी. हातात दिवा घेतला म्हणजे भोवतालचे पदार्थ स्पष्ट दिसतात. त्याप्रमाणे मूळच्या बुद्धिमान मनुष्याला या विस्तीर्ण ग्रंथातील मागच्या पुढच्या सिद्धांताच्या विवेचनाचा संदर्भ नेहमी येतो, त्याचा संबंध लावता येतो. मात्र रामा, या शास्त्राचा नियम असा आहे की स्वतःच्या बुद्धीने अभ्यास केल्याशिवाय येथे कोणतीही क्रिया फलद्रूप होत नाही. तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे माझी समाधी लागेल असं नाही. तुझं तुला करायचं आहे. म्हणून तो श्लोक आहे ना, किंचनम फलम धत्ते स्वाभ्यासेन विना क्रिया.
तुम्हाला फळ मिळणार नाही. हे मी किती जरी सांगितलं तरी तुला हे करायला पाहिजे. इथे श्रुतिवचना इतकेच, वेदांत वाक्य इतकेच तर्काला जाणण्याला आणि प्रत्यक्ष अनुभवाला महत्व आहे. तर्काने जाणलं पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. म्हणून एखाद्या अनुभवी जाणकार पुरुषाचे सांगणे तर्काला पटत असेल तर ते जरूर मानावे. आपल्या तर्कावर घासून बघितलं पाहिजे. आणि एखाद्या पुरातन ऋषीने काहीतरी लिहून ठेवलं असेल आणि रूढ असेल व ते तत्वनिर्णयाला निरुपयोगी असेल तर न्यायनीतीने वागणाऱ्याने ते त्याज्य मानावे. इतका स्पष्ट ग्रंथ आहे हा. दुष्ट ऋषीने लिहिलाय म्हणून तुम्ही मानायचं काहीही कारण नाही. आताची मुलं म्हणतात तसं. आपल्या तर्काला, आपल्या ज्ञानाला आणि आपल्या विवेक बुद्धीला ते पटायला पाहिजे. इतका हा ग्रंथ फार स्पष्ट आणि इतकं छान आहे. थांबूया.